DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या गेटसमोर आज एक भीषण अपघात घडला आहे। सावतानगर येथील रहिवासी गणेश चौधरी हे कामाच्या शोधात MIDC परिसरात पायी जात असताना त्यांचा अपघात झाला। गणेश चौधरी हे पाठीवर बॅग व डबा घेऊन कंपनीसमोरील रोडवर चालत होते। त्याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका टू व्हीलरने मागून जोरदार धडक दिली। या अपघातात त्यांच्या पायाचा जागीच तुकडा झाला असून पायाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघातानंतर संबंधित टू व्हीलर चालक घटनास्थळावरून पळून गेला। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघात अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच चालकाने पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पारस देशमुख व खंडेराव कराटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अँब्युलन्स वेळेत न पोहोचल्याने पोलिसांनी तत्परता दाखवत जखमी गणेश चौधरी यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून तात्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। कुठली गाडी होती? पल्सर। आणि केव्हा घडलंय? पल्सर म्हणजे मुलं होते का कोणी? एकच होता। अच्छा, स्पीडमध्ये होता का? स्पीडमध्ये आता पाठी मागून आला आहे, काय सांगायचं मार्ग नाही। काय नाव तुमचं? गणेश चौधरी। राहायला सावतानगर तिरुमूर्ती चौक का? सध्या जखमीवर उपचार सुरू असून पोलीस पळून गेल्या टू व्हीलर चालकाचा शोध घेत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।